ते जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिताः नमोस्तस्ये नमोस्तस्ये नमो नमः। या धाराशिवच्या पवित्र पावन भूमीला नमस्कार करतो। अर्थातच धारासूर मर्दिनी आणि धाराशिव, धारा म्हणजे पाण्याचा प्रवाह आणि शिव म्हणजे महादेवाचं स्वरूप, सरस्वतीचं रूप आपल्या धारासूर मर्दिनी देवीच्या चरणी नमस्कार करतो, हातला देवीच्या चरणी नमस्कार करतो आणि हा निसर्गाच्या सानिध्यात ज्ञानार्जनाचा विडा उचलणाऱ्या आपल्या सगळ्या पूर्वजांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो। या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे प्रेसिडेंट माननीय पद्माकरजी फंड साहेब, सेक्रेटरी रत्नदीपजी वाकुरे साहेब, सहसचिव पृथ्वीराजजी फंड साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विलासजी मोरे सर, खजिनदार, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्व विद्यार्थ्यांचे पालक, आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो। खरं म्हणजे मी जेव्हा इथे बसलो होतो त्यावेळेला मला शंका आली, VIP नाव लिहिलंय आणि बसलीत तर मुलं, पण नंतर कळलं की ही तीच मुलं आहेत जी भविष्यात धाराशिवचं नाव VIP घेऊन महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत। त्यामुळे भविष्याची सोय आपल्या शाळेनं त्यांना VIPच्या रूपानं सवय करून ठेवली आहे। ही खूप मोठी भविष्याची ठेवण तुम्ही या ठिकाणी केली, यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। मी सगळ्या भगिनी पालकांना विनंती करेन, एकदा फक्त भगिनी माता, दोन्ही हात वरती करूयात आपण, फक्त भगिनी पालक, आणि जोरदार टाळ्यांचा गजर करूयात, फक्त भगिनी पालक। कॅमेरेवाले दादा एकदा तिकडेच चित्रण जरा दाखवा, कारण या टाळ्या त्या आईसाठी आहेत ज्या आईनं आपल्या काळजावर दगड ठेवला आणि आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून या तेरणा पब्लिक स्कूलमध्ये आपल्या लेकीला, आपल्या मुलाला पाठवलं। या टाळ्या त्या आईसाठी आहेत ज्या आईनं आपल्या मुलाच्या भविष्याचा, आपल्या राष्ट्राच्या भविष्याचा विचार केला आणि आपल्या लेकराला तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पाठवलं। आणि यानंतर मी सगळ्या माझ्या बांधव पालकांना विनंती करतो की एकदा दोन्ही हात वरती करूयात आणि आपण टाळ्यांचा गजर करूयात आपल्या स्वतःसाठी। या टाळ्या त्या बापासाठी आहेत ज्या बापाने आपल्या लेकरासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घातली आणि आयुष्याची तुटपुंजी, आयुष्यातली मिळवलेली मिळकत मुलाच्या भविष्यात एका चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली। कारण स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आपल्या नजरे आड ठेवणं सगळ्याच पालकांना जमत नाही, म्हणून मी सुरुवात तुमच्या कर्तृत्वाला सलाम करून केली। मंडळी, ही भूमी आपल्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे। संत गोरोबा काकांच्या समाधीची ही भूमी आहे। या भूमीनं आम्हाला डेडिकेशन शिकवलं, या भूमीनं आपल्या कर्तव्यामध्ये समर्पण काय असावं हे शिकवलं। संत गोरोबा काकांची जी रांगोळी ज्यांनी काढली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। सरते शेवटी त्या रांगोळीकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता हे महत्त्वाचं आहे। काही लोकांना त्यातले रंगछटा आवडतील, काही लोकांना त्यामध्ये संत गोरोबा काकांचे एक्सप्रेशन आवडतील,
काही लोकांना त्या रांगोळीमधील वास्तव आवडेल, पण काही लोकांना संत गोरोबा काकांचं आपल्या परमेश्वराच्या प्रती असलेलं प्रेम दिसेल, जे डेडिकेशन त्या ठिकाणी दिसतंय. पोटच्या गोळा पायाखाली येऊन सुद्धा परमेश्वराप्रती असलेली, आपल्या ईश्वराच्या प्रती असलेली गोडी त्या ठिकाणी संत गोरोबा काकांनी दाखवून दिली. मला वाटतं लेकरांनो, तुम्ही ज्या भूमीतून येता त्या भूमीतून आणि याच्या या तेरणा पब्लिक स्कूलच्या या 53व्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला काही घेता नाही आलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोरोबा काकांच्या भूमीमधून आपण येतो त्या गोरोबा काकांचं डेडिकेशन, समर्पण आणि त्याग आपण घेतलं पाहिजे, तर आयुष्यामध्ये यशस्वीतेच्या शिखरावरती तुम्ही विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. आज खरं म्हणजे मी कन्फ्यूज झालो मगासपासून जेव्हा व्यवस्थापकांसोबत बोलत होतो. सर, ही CBSEची शाळा आहे की एखादा वृक्ष संवर्धनाचा प्रकल्प आहे? मी कन्फ्यूज झालो. ही CBSEची शाळा आहे की एखाद्या आध्यात्मिक परंपरेचं मठ आहे? मी कन्फ्यूज झालो. ही CBSEची इंग्लिश शाळा आहे की या ठिकाणी सुंदररित्या पाझर तलावांच्या माध्यमातून निसर्गाचं संवर्धन करण्याचा विचार दिला जातोय? या शाळेच्या माध्यमातून मुलांना आपली मूल्य तत्व जोपासण्याचे संस्कार दिले जातात. एकीकडे अनेक शाळांच्या माध्यमातून रेन रेन गो अवे सांगणाऱ्या काळात ये रे पावसा तुला देतो पैसा, ही अतिथी देवो भव आणि माणसाला माणसाशी माणसाप्रम वागण्याचा विचार देणारी ही तेरणा पब्लिक स्कूल या महाराष्ट्राच्या रातमातीत एक नवा अध्याय आणि नवा विचार देते आहे. मराठवाड्यातील पहिली CBSE इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या रूपानं तुम्ही मुलांना या काळाची पावलं ओळखून एक नवा अध्याय, एक नवी संस्कृती, एक नवा विचार या शाळाच्या माध्यमातून आपण देत आहात. आणि म्हणून नशीबवान आहेत ते पालक, ज्या पालकांची मुलं इथे शिकतायत. नशीबवान आहेत ते शिक्षक, जे शिक्षक या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून मुलांना शिकवतायत. देवा शपथ, सरस्वती मातेची शपथ घेऊन सांगतो, मी जेव्हा इथे आलो मला असं वाटलं की मीही या धाराशिवच्या मातीत जन्माला आलो असतो तर कदाचित मीही इथे शिक्षण घेऊ शकलो असतो. शहराच्या बदलांबरोबर ग्रामीण बाज आणि ग्रामीण संस्कृती संपत चालली आणि आईवडिलांचा मान सन्मान राखणारी पिढी पुस्तकाच्या कागदांवर मर्यादित राहिली. आणि अशा काळामध्ये आपल्या आईवडिलांचा मान सन्मान आणि आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या कर्तृत्वानं उभी करणारी पिढी तुम्ही उभी करत आहात. अहो, ज्या पिढीनं मोबाईल हाताळावा त्या पिढीच्या हातात तुम्ही पुस्तकं देत आहात. आम्ही ज्या वेळेला लवकर या ठिकाणी आलो, सकाळी सकाळी महादेवाचं नामस्मरण आमच्या कर्णावरती पडलं. हो, नशीबवान आहे ती पिढी जी सकाळी उठल्या उठल्या महादेवाचं नामस्मरण ऐकते. नशीबवान आहे ती पिढी जी मोबाईल घ्यायच्या ऐवजी परमेश्वराच्या नामस्मरणानं आणि मेडिटेशनच्या रूपानं आपल्या शाळेची सुरुवात करते. एकीकडे तक्रारी करणाऱ्या पालक आम्ही पाहिलेत साहेब की आमचा मुलगा आमचं ऐकत नाही. आमच्या मुलाला मोबाईल सुटत नाही, आमच्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. पण या मुलांकडे पाहिल्यानंतर कळलं की अजूनही महाराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवणारे हात तन मन धनानं काम करणारे आहेत. अरे, जोपर्यंत तेरणा पब्लिक स्कूलचे प्राध्यापक व्यवस्थापक तन मन धनाने काम करत राहतील तोपर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला संपवण्याचा विडा कोणी उचलणारही नाही. आणि तोपर्यंत अनादी अनंत काळापर्यंत महाराष्ट्राची संस्कृती जिवंत राहील. ज्या पुण्याच्या भूमीत लोक शिक्षण घेण्यासाठी जातात त्या पुण्याच्या भूमीतून मुलं या धाराशिवमध्ये शिकायला येतात. यापेक्षा आणखीन यश या धाराशिवचं काय असायला हवं, यापेक्षा वेगळं काय असायला हवं. तुम्हाला जर धाराशिवचा अभिमान वाटत असेल तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूयात. द्या रे अशी घोषणा की रक्ताची आग झाली पाहिजे. द्या रे अशी घोषणा
की रक्ताची आग झाली पाहिजे आणि या धाराशिवचा हर एक युवा युवती वाघ झाली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भूका लागल्यात की काय तुम्हाला? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा, आता जरा मजा आली. बघा ना, म्हणजे एकीकडे मुलांच्या संस्कार मूल्यांचा पालकांकडनं पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षकांकडनं पाहण्याचा दृष्टिकोन, या अत्यंत भेडसावणाऱ्या समस्येतून हा महाराष्ट्र जातो आहे. सर, जेव्हा एखादा मुलगा चुकीचा वागतो त्यावेळेला पालक म्हणतात, तुला तुझ्या शिक्षकांनी काही शिकवलं नाही का? एखादा विद्यार्थी शाळेत चुकीचा वागतो त्यावेळेला शिक्षकांनी विचारायचं, तुला तुझ्या आईबापानं काही चांगलं शिकवलं नाही का? मुलगा कन्फ्यूज. आई वडिलांनी नीट शिकवलं नाही की शिक्षकांनी नीट शिकवलं नाही. दुर्दैवानं प्रत्येक जण स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकत चाललाय. पालकांना जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नाहीत, शिक्षकांना जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नाहीत. आणि अशा अनागोंदीच्या काळामध्ये पालक आणि शिक्षक एक हात हातात घेऊन या पिढीला घडवण्याचं महत्भाग्याचं कार्य या धाराशिवच्या तेरणा पब्लिक स्कूलमध्ये करताय, हे अत्यंत अभिमानाची बाब आहे, अत्यंत अभिमानाची बाब आहे. अहो, काल परवा आमच्याकडे एका मुलाला 4-5 मुली एकत्र येऊन मारत होत्या. मुलगा म्हणून मला वाईट वाटलं. मी जाऊन विचारलं, बाबा का ग पोरी हो, का मारता त्या पोराला? त्या म्हणाल्या, अहो सर, तुम्हाला काय सांगायचं, या मुलाच्या व्हॉट्सअपचा स्टेटस पाहिलं का तुम्ही? मी म्हणाला, मोबाईल, त्याचा रेंज, त्याची स्टेटस, त्याचं प्रॉब्लेम काय? त्या म्हणाल्या, अहो सर, त्या मुलाचं स्टेटस पाहिलं का? मी म्हटलं, बघा आता काय स्टेटस आहे. तर त्या पोराचं व्हॉट्सअपचं स्टेटस होतं, कपावर कप 7 कप, त्यावर ठेवली बशी. कपावर कप 7 कप, त्यावर ठेवली बशी, माझी पिल्लू सोडून बाकी सगळ्या म्हशी. मी म्हणलं, मारू नका, वलपाटा याला वलपाटा. आम्ही कुठल्या दिशेनं चाललोय या गोष्टींचा विचार करण्याची गरज या महाराष्ट्राला निर्माण झाली. मला असं वाटतं, व्हॉट्सअपचा स्टेटस ठेवण्यापेक्षा आपण असा काही स्टेटस निर्माण करावा की आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या गावाला इतका अभिमान वाटला पाहिजे की आपल्या कर्तृत्वाचा स्टेटस आपल्या गावानं नाही, अवघ्या देशानं ठेवला पाहिजे. आता तुमच्या दुर्दैवानं म्हणावं की तुमच्या आई वडिलांच्या सुदैवानं म्हणावं, तुम्ही रेसिडेन्शियल ठिकाणी राहता, त्यामुळे तुमचा आणि याचा मार खाने के बीच में से हम नहीं है. तुम्ही वाचलात नाही तर आज काय चाललंय समाजामध्ये? आम्ही पोट तिडकीने सांगतो की आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो त्या आई वडिलांचे मान सन्मान राखण्यासाठी आपण जगलं पाहिजे. आम्ही पोट तिडकीनं सांगतो, ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. जिथे जन्मलो मी, जिथे वाढलो मी, त्या भूमीचे काहीतरी देणे लागतो आम्ही. बेंबीच्या देठापासून ओरडणारे आम्ही जेव्हा जेव्हा सांगायला जातो, एखादा कोण कुठला बारीकसा पोरगा उठून आम्हाला सांगतो, किरीस का सुनेगा गाना. म्हणजे सगळं संपलं आमचं तिथेच. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्या गडबडीच्या गोंधळामध्ये अडकलेले नाहीत, तेवढं मला बरं वाटलं. नाही तर आजकालच्या पोरांचा नेम काही फार वेगळा राहिला नाही. पण तुमच्यासारख्या मुलांच्या संस्कार क्षमतेकडे पाहिल्यानंतर एवढं मात्र नक्की आहे की तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार आणि या शिक्षक वृंदांनी केलेले संस्कार आजच्या मितीला, भविष्यातील भारताला जो यंगिस्तान असं म्हणतात, तो यंगिस्तान तुमच्या रूपानं आज मला या ठिकाणी दिसतो आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीनं काय करावं हा प्रश्न आहे. पालक आम्हाला येऊन सांगतात की मुलाचा मोबाईल सुटत नाही, मुलाकडं आमचा सन्मान मुलगा ठेवत नाही. पूर्वी एखादा मोठा माणूस आला की मुलं खुर्चीवर बसलेली असायची तरी ती उठून उभी राहायची.
आज मुलांना माहीतच नाही मोठा माणूस आला की आपण उभं राहायचं असतं. आता याचा दोष द्यायचा कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. संस्कार हे एखाद्या ऍप्लिकेशन मधून डाउनलोड केले आणि आपल्या मुलामध्ये इन्स्टॉल केले इतकं सोपं राहिलं नाही. ChatGPTला जेमिनीला विचारलं आणि तिनं दिलेलं उत्तर स्वीकारून पुढे चाललो इतकंही सोपं राहिलं नाही. संस्कार हे अनुकरणातून येतात, संस्कार हे इमिटेशन मधून येतात आणि म्हणूनच एलेबोरेशन इज द फर्स्ट स्टेप ऑफ इमिटेशन इज द फर्स्ट स्टेप ऑफ एलेबोरेशन. संस्कार या अनुकरणाची पहिली पायरी आहे. मग ते संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून येतात, मग ते संस्कार आई वडिलांच्या जगण्या वागण्यातून येतात. इथे बसलेल्या सगळ्यांना सांगेन 2 दिवसांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे. जिजाऊंचा मोठा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. माझ्या तमाम आयांनो, तुमची लेकरं मोठी झाली असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिढीला आपल्या घरात आपल्या लेकीला आपल्या मुलांना जिजाऊंचे संस्कार शहाजीराजेंचे संस्कार आपल्याला द्यावे लागतील, तर सुसंस्कृत समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडताना दिसेल. आपल्या घरात 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल तर त्या 5 महिन्याच्या गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. अहो, ज्या घरातली स्त्री राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचेल ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी जन्माला आले नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजींचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय, सत्वार उच्चार प्रल्हादी बिंबला गर्भातः. विज्ञानानं आता मान्य केलंय की 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. पण एक सांगू, कदाचित राग येईल आयांना, स्पेशली शिकलेल्या आयांना राग येईल. ते 5 महिन्याचं गर्भ आईला आतून आवाज देतं, बस करणं आई, आता हँग व्हायला आलो, तरी आई व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. कसा शिवाजी राजा जन्माला येईल? तो जन्माला येताना पोकेमॉनना डोरेमॉन शोधतच बसला. आणि आम्हीच म्हणायचं आमच्या मुलाला इंस्टाग्राम लावायची सांगायची गरज नाही, आमच्या मुलाला यूट्यूब लावायला सांगायची गरज नाही, त्याचा तोच लावतो. अरे पोटात असताना त्याच केला ना. कोणी कोणाला दोष द्यायचा? तुमचं मन स्थिर नाहीये बाळ गर्भामध्ये असताना, त्या पोराला दोष कुठल्या उद्देशानं द्यायचा? आम्हाला आमची संस्कृती समजायला हवी, त्या संस्कृतीच्या दिशेनं आम्हाला चालावं लागेल. आम्हाला आमच्या मुलांसमोर एक रोल मॉडेल म्हणून जगावं लागेल. आई जर त्याच्या मुलाला म्हणत असेल, अरे पप्प्या तुझ्या पप्पाला अक्कलच नाही, अरे पप्प्या तुझ्या पप्पाला अक्कलच नाही, तेच पोरगा अख्ख्या गावाला ओरडून सांगतं माझ्या पप्पांना अकलेचा तपासच नाही. आपल्या मुलासमोर आपलं जगणं, आपलं वागणं, आपलं बोलणं या सबंध गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. हे नशीबवान आहेत, तुमची भांडणं बघायला घरात नाही. मुद्दा असा आहे, तुम्ही भांडता की नाही भांडता हा प्रश्न नाही, पण माझी आई माझ्या वडिलांना कसा सन्मान देते, माझे वडील माझ्या आई बरोबर कुठल्या भाषेत बोलतात, कुठल्या टोन मध्ये जाऊन बोलतात, हे तोच मुलगा ऑब्झर्व करतोय आणि तीच गोष्ट लक्षात ठेवतोय. खरं म्हणजे साहेबांनी सांगितलं की इथला पालक वर्ग हा शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं आपल्या आईवडिलांना कधी वृद्धाश्रमात ठेवत नाही, कारण तो संस्कारांचा भाग आहे. पण आज एकमेकांचा सन्मान न ठेवणाऱ्या मुलांसाठी आई वडिलांनी रोल मॉडेल होणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शहाजी महाराज शिवाजी राजांसमोर रोल मॉडेल म्हणून उभे राहिले आणि म्हणून स्वराज्य उभा राहिलं. वसुदेव देवकी श्रीकृष्णासमोर आदर्श म्हणून उभे राहिले, म्हणून श्रीकृष्ण राज्य उभा करू शकले, व्यवस्थित सांभाळू शकले.
आम्हाला आमच्या मुलांसमोर एक रोल मॉडेल म्हणून उभं राहावं लागेल, जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं कर्तृत्व सिद्ध करता येईल. इतकंच कशाला, आपली मुलं, आपल्या मुलांमध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स आपल्याला करता यायला हवा. बऱ्याचदा असं होतं की पालकांची राहिलेली स्वप्न मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पूर्ण करण्याचा अट्टहास पालकांचा असतो. इथे बसलेल्या मुलांपैकी मला मुलांना विचारायचं आहे, किती मुलांना वाटतंय की मला डॉक्टर व्हायचं आहे? प्लीज रेज युअर हँड्स. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर, वकील, भांडाभांडीच नको. आमदार किती लोकांना व्हायचं आहे? ही भविष्यातल्या भारताची अवस्था, हे वास्तव आहे. आता याला दोषी कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण इथे असलेला विद्यार्थी हा सुज्ञ आहे, इथे असलेला विद्यार्थी सजग आहे, सुसंस्कृत आहे, पण त्याला सुद्धा वाटत नाही की आपण लोकप्रतिनिधी व्हावं. ही या महाराष्ट्राच्या राजकारणाची दुरावस्था आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या मुलांचं ॲक्सेप्टन्स करता आलं पाहिजे. त्या मुलाला काय बनायचं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ना की आपली स्वप्न त्याच्या माथ्यावरती मारावी. बऱ्याचदा असं होतं की आम्हाला व्हायचं असतं डॉक्टर, पण आम्ही होऊन जातो कंडक्टर. डॉक्टर गोष्ट वेगळी आहे, कंडक्टर गोष्ट वेगळी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यांनी मेडिकलला गेलं पाहिजे, ज्याला कंडक्टर व्हायचंय त्यांनी बॅच बिल्ला काढला पाहिजे. या गोष्टी आम्हाला क्लिअर असतील तर आमची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकू, अन्यथा स्वप्न पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी आम्हाला आमच्या स्वप्नांशी क्लिअर असलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या मुलांमध्ये डान्सिंगचे पोटेन्शियल असतात, पण आईची इच्छा असते की माझ्या मुलानं डॉक्टरच व्हावं. मुलाला प्रवेश दिला जातो डॉक्टरला, आईच्या वडिलांच्या दबावाखाली मुलं प्रवेश घेतात. 2 वर्षानंतर त्या मुलाला कळतं हे अमिबा, हे औषधं आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. आणि मग मुलं पॅक होतात. पण ज्या मुलाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये जर तुम्ही त्याला विचारून सुसंवाद साधून त्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये जर त्याला जाण्याची स्वायत्तता, स्वतंत्रता दिली तर मुलगा त्याच्या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आज या ठिकाणावरून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हे ॲक्सेप्ट करावं लागेल की भविष्यामध्ये मुलांनी काय करायला हवं. त्यांना जे हवं ते त्यांना करू द्या ना. बऱ्याच अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय की बऱ्याच आयांची स्वप्न मुलींकडून, नाही मला जमलं नाही करायला, माझ्या मुलीकडून मला ते करताना बघायचंय. कशासाठी? प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या त्याच्या कौशल्यानुसार आपल्याला जगण्याचं स्वायत्त द्यावं लागेल. शिवाजी महाराज किती लोकांना माहिती आहे? जरा हात वरती करा. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? हो, हा प्रश्न याकरिता विचारला, जर आपल्याला शिवाजी महाराज माहीत असते तर शिवाजीराजांचं जीवन आणि त्यांच्या जीवनातली ध्येय शक्ती आपण ओळखू शकलो असतो. वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहावं आणि स्वराज्य निर्माण करावं हा विचार शिवाजीराजांच्या मनामध्ये आला कुठून? आई जिजाऊनं तो रुजवला. पण तो रुजवताना शहाजीराजांची भूमिका सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. अहो 1636ला शहाजीराजांना महाराष्ट्र सोडून बेंगलोरला जावं लागलं. इथे जेवढे रेसिडेन्शियलला मुलं राहतात, वसतिगृहामध्ये राहतात, त्या सगळ्या मुलांच्या आयुष्याशी अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा प्रसंग आहे. जाणीवपूर्वक तुमच्या पुढ्यात मांडतोय. 1636ला शहाजीराजे, जिजाबाई, शिवाजीराजे, संभाजीराजे यांना जावं लागलं बेंगळुरूला. बेंगळुरूला गेल्यानंतर शिवाजीराजांनी पाहिलं की इथला कारभार हा मराठी संस्कृतीला मान्य असणार आहे.
असं जर आपल्याला वाटत असेल आबासाहेब, तर आम्हाला इथे राहायचं नाही. पोरानं आपल्या वडिलांच्या समोर शब्द मांडावा. वडिलांनी ओळखावं की शिवाजी राजा सह्याद्रीचा सिंह या बेंगळुरूच्या पिंजऱ्यात राहणारा नाही, याला महाराष्ट्रातच पाठवावं लागेल. मग जिजाबाई, बाळ शिवबा आणि ही दादोजी कोंडदेव असतील, गोमाजी नाईक पानसंबळ असतील, ही सगळी मंडळी पुण्यामध्ये आली आणि मग पुण्यामध्ये राहायला लागली. 2-3 वर्षांचा काळ पुन्हा बेंगळुरूला गेले. शिवाजीराजांचा विवाह झाला. मला हे सांगायचं आहे, शिवाजीराजांच्या जडणघडणीचा काळ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर 8वी-9वीच्या मुलाचा काळ आहे. आणि त्या काळात आपल्या वडिलांपासून लांब राहण्याचा विचार शिवाजीराजे करतात. स्वतः आई आपल्या लेकराला घेऊन पुण्यामध्ये राहते आणि त्या लेकरावर संस्कार करते. तिनं काय वेगळं केलं? बाळ शिवाजीराजा जेवायला बसला, रडतोय. बाळ शिवाजीराजा जेवत नाही. रडणाऱ्या बाळाला जिजाऊनं, बाळ जेवत नाही, जेवताना रडतोय म्हणून जिजाऊनं बाळ शिवबाच्या हातात, किती इथं मुलं आहेत ज्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो जेवताना? दूर दूर तक संबंध नाहीये मोबाईलचे. घरी गेल्यावर किती लोकांच्या हातात असतं? प्रामाणिकपणे हात वरती करा. 3 महिन्याची कसर काढायची असते, 3 महिन्याची. गपग मम्मी, नंतर मोबाईल भेटणार नाही. पप्पा म्हणतात अगं नको देऊ मोबाईल, आताच कुठं चांगलं बिघडून नको ठेवू, चांगलं सुधरून आलाय. मम्मी म्हणते द्या हो, तिथं गेल्यावर कुठे भेटणार रे मोबाईल. आईचा जीव हळवा, घालवा पोरांना वाया. जिजाऊनं त्याला रामायणाची गोष्ट सांगावी, महाभारताची गोष्ट सांगावी, जय पराजयाच्या गोष्टी सांगाव्यात. जिजाऊनं संस्कार रुजवावे बाळशिवबांवरती. तुम्ही सुसंस्कृत आहात, पण आजही आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, बाळ जेवत नाही म्हणून ज्या वेळेला मोबाईल दिला जातो तेव्हा आजी म्हणते शिकलेल्या आईला, अगं नको ग नको देऊस पोराला मोबाईल. शिकलेली सुनबाई म्हणते गप बसा आई, तुम्हाला काही कळत नाही, पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. म्हातारीला प्रश्न पडतो, हिचा नवरा मोबाईल शिवाय जेवला कसा असेल? नोकियाचे मोबाईल बटनांचे, त्याच्यावर काय जेवणार आहे तो? प्रश्न असा आहे, मुलांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. आम्हाला हे स्वीकारावं लागेल की आम्ही आमच्या मुलांकडून काय अपेक्षा करतोय, त्या अपेक्षांच्या बदल्यात आम्ही आमच्या जगण्यामध्ये काय स्वीकारतोय. आम्हाला आमची मुलं मशीन बनवायची नाहीत, आम्हाला आमची मुलं माणूस बनवायची आहेत. आणि ज्या पालकांना वाटतं की आमच्या मुलांनी माणूस बनावं, ते पालक माझ्या समोर बसले आहेत. तुमचं कौतुक केलं, टाळ्या वाजवा. मला सांगितलंय 4 तास बोलायचंय, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊच नका. बापरे, 4 तास सहन करायचंय. मला इथे बसलेल्या लेकरांना सांगायचं आहे, तुम्ही जोपर्यंत तुमचं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत ध्येयाची पूर्ती होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वप्न ठरवत नाही तोपर्यंत स्वप्नाच्या दिशेनं झेपावता येणार नाही. एका मुलाला विचारलं, बोल तुला काय बनायचं आहे? तो म्हणाला मला इंजिनियर बनायचं आहे. मग अशी जसं तुम्हाला विचारलं. एका मुलाला विचारलं, बोल तुला काय बनायचं आहे? तो म्हणाला मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. एकाला विचारलं, बोल तुला काय बनायचं आहे? म्हणाला मला इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियरसाठी JEE परीक्षा असते, CET परीक्षा असते, त्याचं प्रिपरेशन करणार. प्रिपरेशन झाल्यावर मी कॉलेजला ॲडमिशन घेणार, पुण्यातल्या अमुक कॉलेजला ॲडमिशन घेणार आणि फर्स्ट रँकनं पास होणार. 2 मुलांची उत्तर आहेत. दोघांना इंजिनियर व्हायचंय,
एकाचं उत्तर आहे मला इंजिनियर व्हायचं आहे, एकाचं उत्तर आहे मला इंजिनियर व्हायचं आहे, त्यासाठी JEE देणार, CET देणार, पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आणि फर्स्ट रँकनं पास होणार. यापैकी कुठल्या मुलाचं उत्तर आवडलं तुम्हाला? इंजिनियर दोघांना व्हायचं आहे, पण क्लॅरिटी दुसऱ्या मुलाच्या उत्तरामध्ये आहे. आम्हाला आमच्या स्वप्नांशी क्लिअर राहावं लागेल. बऱ्याच मुलांची स्वप्न आपल्या मैत्रिणीनं काय ठरवलंय त्यानुसार ठरतात. बऱ्याच मुलांची स्वप्न मावशीच्या मुलानं काय ठरवलंय त्यावर ठरतात. बऱ्याच मुलांची स्वप्न शेजारच्यानं काय केले त्यानुसार ठरतात. बऱ्याच मुलांची स्वप्न जाऊबाईचा मुलगा इंजिनियर झालाय, माझा पोरगा पण इंजिनियरच झाला पाहिजे. बरोबर का यानो? जाऊबाईच्या पोराची बरोबरी तुमच्या पोराच्या बरोबरीशी करू नका. कारण काही फुलं ही मैतावर जातात, काही फुलं ही देवाऱ्याच्या हारात जातात. प्रश्न असतो सहवासाचा आणि त्याच्या कर्तृत्वाचा. आपल्याला तो मटेरियल घडवायचा आहे, कुठे जायचं ते ठरवतील. आपल्याला रॉ मटेरियल सक्षम बनवायचं आहे, नीतिमूल्य रुजवायची आहेत. आपल्याला इंटरनेट उपलब्ध करून द्यायचं आहे, कुठला ॲप इन्स्टॉल करायचं ते ठरवतील. आपल्याला वातावरण निर्माण करून द्यावं लागेल. जिजाऊनं शिवबामध्ये वातावरण निर्माण केलं आणि म्हणून शिवबाराजे घडले, स्वराज्य उभा राहिलं. आपल्या स्वप्नावर किती ठाम असावं, आपल्या ध्येयावर किती ठाम असावं, हे शिवाजीराजांनी तुम्हा मला दाखवून दिलं. अहो 15व्या वर्षापासून झालेल्या सुरुवात आणि पहिल्याच 1 ते 2 वर्षामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये अडथळा निर्माण झाला. 1649ला शहाजीराजेंना कैद झाली आणि असं वाटलं की आता स्वराज्याचा मुहूर्तमेढ रोवता रोवता स्वराज्य संपेल. पण शिवाजीराजे घाबरले नाहीत. 2 पावलं मागे आले आणि स्वराज्याचं कामकाज मागे घेतलं. पुन्हा शहाजीराजेंची सुटका करून घेतली, पुन्हा स्वराज्य उभा राहिलं. त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि असं वाटलं, आजूबाजूच्या अनेक लोकांना वाटलं शिवाजीराजाचं स्वराज्य संपेल, आता संपून जाईल स्वराज्य. अफजल खान असा माणूस ज्यानं आत्तापर्यंत ज्या लोकांना भेटलाय त्या सगळ्या लोकांना संपवलं होतं. पण शिवाजीराजानं नियोजन असं केलं की वेळही शिवाजीराजांची, कार्यक्रमही शिवाजीराजांचा, जागाही शिवाजीराजांची आणि अफजल खान सारखा शत्रू शिवाजीराजांना ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे आला. इथे बसलेल्या अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आपण अनेक पावलं वर चढत चढत जातो. आयुष्याच्या अशा यशस्वीतेच्या शिखरावर विराजमान होतो की अचानक पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं आयुष्य भुई सपाट होऊन जातं. समजत नाही काय करावं, नैराश्यतेच्या गर्तेत अडकून जातो. आत्महत्यासारखा पर्याय उभा राहतो. आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचा विचाराचं विस्मरण होऊन जातं आणि मुलं 1 मार्क कमी पडला, अपयश आलं की खचून जातात. मला असं वाटतं सगळ्या मुलांनी आणि पालकांनी अफजल खानाचा प्रसंग बघा. शिवाजीराजांचं सैन्य जेमतेम आहे आणि अफजल खान 30-40 हजारचं सैन्य घेऊन आलाय आणि अशा परिस्थितीत शिवाजीराजे हतबल झालेले नाहीत. अशा परिस्थितीत शिवाजीराजे बावचळलेले नाहीत. आता काय करू, आता काय करू, परीक्षा तोंडावरती आली, आता काय करू, 10-15 दिवसात अभ्यास करायचा आहे, संपून टाकायचं आहे सगळं, असं काही नाही. शिवाजीराजांचं नियोजन हे अत्यंत सुबक आणि शांतपणे आहे. इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनो, शिवाजीराजांचा विचार घेताना आपण एक विचार घेऊयात. बघा, माझं म्हणणं पटतंय का? काही मुलं परीक्षेच्या आदल्या 10-15 दिवस अभ्यास करतात. किती लोक परीक्षेच्या आधी 10-15 दिवस अभ्यास करतात? हात वरती करा. बरीचशी हुशार मुलं परीक्षा आली 10 तारखेला की 1 तारखेपासून अभ्यास सुरू करतात, लवकरच. हात वरती करा जरा. 10-15 दिवस अगोदर
अभ्यास करतात? हात वरती करा ना, बघू द्या ना किती लोक अभ्यास करतात. ओके, बरं 10 तास 10 दिवस अगोदर अभ्यास करणं महत्वाचं आहे की 1 दिवस अभ्यास करणं महत्वाचं आहे? 10 दिवस. 10 दिवस अभ्यास करणारा हुशार की 1 दिवस अभ्यास करणारा हुशार? यू आर माइट कन्फ्यूज. 10 दिवस म्हणावं की 1 दिवस म्हणावं? काही लोक परीक्षेच्या आदल्या 10 दिवस अगोदर अभ्यास करतात. काही लोक रोज 1 तास अभ्यास करतात. किती तास? काही लोक 10 दिवस अगोदर 4-4 तास अभ्यास करतात. पण काही लोक रोज 1 तास अभ्यास करतात ती 365 दिवसात किती तास अभ्यास करतात? 365 दिवस. आणि काही लोक 10 दिवस 4-4 तास अभ्यास करतात. ते जेमतेम किती तास अभ्यास करत असतील? 40-50 तास. मग रोज 1 तास अभ्यास करणारा चांगला हुशार की दिवसाला 4 तास अभ्यास करणारा फक्त 10 दिवस करणारा हुशार? मग आता काय ठरवायचं? अरे काय ठरवायचं? रोज 1 तास. सरांनी दिलेला होमवर्क नाही बरं का, पाठांतर म्हणतोय, अंडरस्टँडिंग म्हणतोय, कॉम्प्रिहेन्शन म्हणतोय. चला प्रॉमिस करा सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी, रोज 1 तास कॉम्प्रिहेन्शन करणार, अंडरस्टँडिंग करणार, लर्न करणार. हात वरती करा. तुमचे आई वडील पण इथे आहेत. रोज 1 तास अभ्यास करणार. किती? न चुकता. एकदा ज्यांनी हात वरती केले त्यांनी सगळ्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या विद्यार्थ्यांसाठी. या 1 तासाच्या अभ्यासानं तुमच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल होईल. तो बदल असा की शिवाजीराजांना आयुष्यामध्ये ठरवलं की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि ते स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजीराजे अफजल खानाला घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं, डोकं शांत ठेवलं, नियोजन केलं. अफजल खानाला आपल्या ठरवलेल्या जागेत आणि ठरवलेल्या वेळेत बोलवलं आणि अफजल खान रूपी 32 दाताचा बोकड आपल्याच ठिकाणी ठरवलेल्या ठिकाणी सोलला शिवाजी राजांना. आणि अवघ्या जगाला दाखवून दिलं की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, जिंकणे नियतीला शक्य नाही. आत्मविश्वास असावा लागतो, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास असावा लागतो. ज्याच्या मन, मस्तिष्क आणि मनगटामध्ये विश्वास आहे तो कधीही अपयशी होत नाही. आणि म्हणून म्हणतात, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. वाह वाह वाह, किती गोड आहात तुम्ही. सर संपवायचंय कधी फक्त मला कळवा. किती वेळ आहे अजून? नाही, परवानगी घेतलेली बरी. पोटात कावळे कोकत असताना, चेहऱ्यावर 2:45 वाजता 12 वाजलेले असताना मी कितीही सांगितलं, कितीही तुम्हाला खाऊ घातलं, अपचन होण्याची फार दाट शक्यता असते. किती वेळ आहे आपल्याकडे? शेवटचे 4 तास मला त्यांनी दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी ध्येय ठरवायला हवी. डॉक्टर आनंदीबाई जोशी माहिती आहे तुम्हाला? त्यांनी ध्येय ठरवलं. सावित्रीबाई फुलेंची जयंती काही दिवसांपूर्वी झाली, त्यांनी ध्येय ठरवलं. स्वतः शेणाचे गोळे सोसले, मातीच्या दगडाच्या अनेक अन्यायाला सहन केलं. आणि म्हणून माझ्या या लेकी आज शिक्षण घेऊ शकल्या. त्या ध्येयाला आपण विचार करून जगलं पाहिजे.
काल फातिमा यांची जयंती होती, 2 परवा दिवशी जिजाऊंची जयंती असेल. आज या मोठ्या संख्येनं महिला शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत. ते त्यांचंच प्रतीक आणि त्यांचं द्योतक आहे. या माता भगिनी माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या महिलांनी ठरवलेली ध्येय स्वप्न पूर्ण केली म्हणून आहेत. कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, आपल्या प्रतिभाताई पाटील असतील, यांच्या रूपानं स्त्री शक्तीचं स्वरूप आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम किती मुलांना माहिती आहेत? राष्ट्रपती झाले, पण त्या राष्ट्रपतींचा संघर्ष माहिती आहे? आयुष्यामध्ये शाळेचा वर्ग सुरू असताना शाळेतल्या गुरुजींनी सांगितलं की पक्षी हवेमध्ये उडतात. त्या मुलाला प्रश्न पडला, पक्षी हवेमध्ये तरंगतात कसे? आणि त्या दिवशी मुलानं ठरवलं मला इंजिनियर बनायचं आहे. इथे बसलेली अनेक मुलं असतील, पण या स्वप्न ठरवल्यानंतर त्या मुलाच्या समोर मोठा सवाल होता. इंजिनियर होण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. अब्दुल पाकीज जैनुद्दीन कलाम या मुलाकडे आर्थिक सुबत्ता नव्हती, वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती. इंजिनियर होणार कसं? वेळेप्रमाणे कागद विकायचं काम केलं, वृत्तपत्र विकायची कामं केली. जो मिळेल पैसा त्या पैशाच्या जोरावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि शालेय जीवनामध्ये पक्षी हवेत उडतो कसा हे स्वप्न पाहणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारत मिसाईल, पृथ्वी मिसाईल आणि V8 यासारखी अनेक यंत्र उभी केली, ज्याच्यामुळे भारताचे राष्ट्रपती म्हणून आज भारत त्यांना ओळखतो. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या भारतानं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळख दिली. किती लोकांना ॲपलचा फोन माहिती आहे? विद्यार्थ्यांना माहिती आहे? अर्धा खाल्लेला असतो तो, अर्धा कोणी खाल्ला? प्रश्न पडलाय का तुम्हाला? कोणी खाल्ला? एकमेकाकडे बघू नका. अहो, आम्ही विचारलं अफजल खानाचा कोथळा कोणी काढला? तो म्हणतो देवा शपथ मी नाही काढला. अरे तुला विचारलंय कोणी? आपल्याला हे चौकस आणि क्युरियस प्रश्न पडायला हवेत. स्टीव्ह जॉब नावाच्या माणसानं ॲपलची स्थापना केली. नशिबानं बघा काय अवस्था निर्माण झाली. जे बोर्ड ॲपलचं निर्माण झालं, त्या बोर्डनंच स्टीव्ह जॉब यांना त्या बोर्डमधून काढून टाकलं. मुलांनो, आपण एखादी व्यवस्था उभी करतो, त्या व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढलं जातं. काय अवस्था असेल त्या माणसाची? त्या माणसानं माघार घेतली नाही, डगमगला नाही, घाबरला नाही, अन्याय सहन केला नाही आणि कोणाच्या विरुद्ध उगाचच काहीतरी चुकीचं काम केलं नाही, आत्महत्या केली नाही. स्टीव्ह जॉबनं नवीन 2 कंपन्या उभ्या केल्या. त्यातल्या एका कंपनीचं नाव ठेवलं नेक्स्ट आणि दुसऱ्या कंपनीचं नाव ठेवलं स्ट्रिक्स. या 2 कंपन्या उभ्या केल्यानंतर या माणसानं या कंपन्यांमध्ये जीव ओतला, इतका जीव ओतला की या 2 कंपन्या नावाजलेल्या मोठ्या नावारूपाला आल्या आणि पुन्हा ॲपल कंपनीला स्टीव्ह जॉबची गरज निर्माण झाली आणि पुन्हा ॲपलच्या बोर्डनं स्टीव्ह जॉब यांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याशिवाय ॲपल चालणार नाही. हात जोडतो, पाया पडतो, ॲपलला जॉईन करा. मुलांनो, तुमचं कर्तृत्व असं असलं पाहिजे, कर्तृत्व असं असलं पाहिजे की तुमच्या हजेरीची दखल कोणी घेतली नाही तरी चालेल, पण तुमच्या गैरहजेरीची दखल अख्ख्या जगानं घेतली पाहिजे. तोंडानं जगाला उत्तर देण्यापेक्षा
तुमच्या कर्तृत्वाचा आवाज असा असला पाहिजे की अख्खं जग सन्मानानं तुमची वाट बघत बसलं पाहिजे, वाट बघत बसलं पाहिजे. आता ही मुलं हॉस्टेलला जी आलेली आहेत, राग मानू नका पालकांनो. आम्ही पण अनेक गुरुकुलांमध्ये जातो, अनेक मुलांशी या संवाद साधतो. 50% पालक आपली मुलं आपलं ऐकत नाही म्हणून हॉस्टेलला टाकतात. आपल्यानं सुधरत नाही म्हणून हॉस्टेलला टाकतात. तुमची मुलं नाही टाकत. तुमच्या इकडची पालक आणि मुलं खूप छान आहेत. आमच्या इकडचं सांगतोय. परत यायचे ना धाराशिवला, तुम्ही बोलवलं तर. तुमच्या इकडचे पालक चांगले आहेत. पण 50% अनेक ठिकाणी पालक आपला मुलगा ऐकत नाही म्हणून सुधरवण्यासाठी हॉस्टेलला टाकलं जातं. पण मला हे सांगायचंय की आपल्या मुलांनी ठरवायला हवं की कुठल्याही माणसाला तोंडानं उत्तर देण्यापेक्षा मी माझ्या आईवडिलांनी मला हॉस्टेलमध्ये का टाकलंय आणि हॉस्टेलमध्ये आल्यानंतर मला काय करायचंय. अनेक कुटुंबातली अनेक मावशे काका म्हणत असतील, बरं झालं हॉस्टेलला टाकलं, हे वाया गेलेला पोरगा आता जरासा सुधरल. पण त्या सगळ्या मुलांना मला सांगायचंय की आम्ही अनेक अशी मुलं पाहिलीत की ज्यांनी समाजाने ज्या मुलांना नावं ठेवली तीच मुलं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या हॉस्टेलांच्या मधून एक आदर्श उभा करत आहेत. आदर्श. आणि अनेक कुटुंबातली माणसं म्हणतात, अरे बापरे, वाया गेलेला पोर भारतातला IAS झाला. आणि म्हणून लोक काय म्हणतील यासाठी आपली स्वप्न थांबवू नका. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या गुरूंच्या संस्कारांवर विश्वास ठेवा. आपल्या आईनं, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टांची किंमत ठेवा. बाप जेव्हा आपल्याला अशा शाळांमध्ये टाकतो त्यावेळेला त्या वडिलांचं कर्तृत्व समजा. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, आई घराचा तो कळस बाप घराचा तो पाया. आणि म्हणून वडिलांचं कर्तृत्व माझ्या मुलांनी समजून घ्यायला हवं. आपल्याला हॉस्टेलमध्ये का टाकलंय, आपण इथे का आलोय, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. बाप पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, बाप पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. त्या हिऱ्या मोत्यांचा रुबाब आपल्याला समजून घ्यावा लागेल. आई वडिलांचा त्याग आपल्याला समजून घ्यावा लागेल. आज पोटच्या गोळ्याला जेव्हा आपल्यापासून लांब ठेवण्याची वेळ आईवडिलांवरती येते त्यावेळेला त्या आईवडिलांचं दुःख आणि त्यांचा त्रास फक्त आणि फक्त आईवडीलच समजू शकतात. अनेक मुलांना असं वाटतं की मला माझ्या आईवडिलांनी लांब ठेवलं, आम्हाला आमच्या आईवडिलांशी बोलता येत नाही. सकाळी उठल्यानंतर आईला बोलावं, आईला कडकडून मिठी मारावी, पण डोळ्यासमोर आई नसते. 1 महिन्याच्या काळानंतर आईवडिलांना भेटता येतं, आठवण येते, रडायला येतं. ही लहान लहान चिमुकली मुलं पाहिली, काय त्यांचा त्याग आहे, संघर्ष. पण इथे बसलेल्या आयांनो, वडिलांनो, मुलांनो, त्याग सहन केल्याशिवाय संघर्षातून उभं राहता येत नाही. शेवटचा प्रसंग आणि मी कन्क्लूड करतो. 14 मे 1657 शंभूराजेंचा जन्म झाला आणि सईबाई राणीसाहेब अंथरुणाला खिळल्या. 5 सप्टेंबर 1659 दिवस होता. सईबाई राणीसाहेबांनी शिवाजीराजांना बोलावलं. शिवाजीराजे सईबाईंकडे गेले. सईबाईने शिवाजीराजांचा हात घट्ट आवळला आणि सईबाई राणीसाहेब शिवाजीराजांना म्हणतात, राजे, तुम्हाला कोणी बोललं, ओरडलं, रागावलं तर तुमच्या जवळ तुमच्या आईचा पदर असेल,
पण माझ्या शंभूला, राजाला ओरडू नका, रागावू नका. माझ्या शंभूला त्याला रडण्यासाठी, लपण्यासाठी त्याच्या आईचा पदर नसेल राजे. शिवाजी राजाने सईबाई राणे साहेबांचा हात घट्ट आवळावा आणि सईबाई राणे साहेबांना सांगावं, राणी साहेब असं भलतं सलतं बोलू नका. राणी साहेब, विवाह सोहळा झाल्यानंतर, सप्तपदी घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला वचन दिलं तुमच्या सुखाची दुःखाची मी वाटेकरी होईल. राणी साहेब, असा अर्ध्यावरती डाव मोडून कशा जाता राणी साहेब? सईबाई राणी साहेब अंथरुणाला खेळण्यात शिवाजीराजांचा हात घट्ट आवळलाय आणि राणी साहेब केविलवाण्या होऊन आईचं काळीज शिवाजीराजांच्या समोर ठेवून म्हणतात, राणी साहेब, राजे आमच्या शंभूला सांभाळा. राजे आतापर्यंत कोणाच्या समोर न रडलेला बाप राणी साहेबांच्याकडे पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या. राजांच्या डोळ्यांमधले अश्व राणी साहेबांच्या चेहऱ्यावर पडली. उबदार स्पर्श राणी साहेबांना झाला आणि राणी साहेब शिवाजी राजांना स्मरण करून देत आहेत, राजे तुम्हाला विस्मरण झाले. राजे, राजे तुम्हीच म्हणता ना राजाला रडण्याचा अधिकार नसतो. तुम्हीच म्हणता ना राजे, राजाला रडण्याचा अधिकार नसतो, स्वतःची दुःख कवटाळण्याचा अधिकार नसतो. मग आज तुमच्या डोळ्यात अश्व शोभा देत नाही राणी साहेब सांगताय. शिवाजी राजा उत्तर देतोय आपल्या पत्नीला अंथरुणाला खिळलेल्या, राणी साहेब राजा म्हणून रडत नाही, आम्ही फार फार विचार करून स्वतःला सावरतोय, पण काय करू, बापाचं काळीज मात्र थांबत नाही. कसं सांगू राणे साहेब? दोघांचा संवाद सुरू आहे, पण राणी साहेबांना मात्र पंचतत्वात विलीन व्हावं लागलं. सईबाई राणी साहेबांनी शिवाजीराजांचा, स्वराज्याचा आणि 2 वर्षाच्या शंभूराजांचा निरोप घेतला. सईबाई राणी साहेब आनंदात विलीन झाल्या आणि शिवाजीराजांना पोरक्या करून गेल्या. बाळोत्यावरच्या शंभूराजाला, 2 वर्षाच्या शंभूराजाला पोरक करून गेल्या. 2 वर्षानंतर पुन्हा सईबाई राणी साहेब मासाहेब शंभूराजांना दिसल्या नाहीत. वयाच्या 9व्या वर्षी शिवाजीराजे जेव्हा आग्र्याच्या भेटीला गेले तेव्हा स्वतः शंभूराजांना घेऊन जावं लागलं. राजकारणाचा भाग म्हणून हॉस्टेलला राहणाऱ्या सगळ्या पोरांनो ऐका, आयांनो ऐका, शिवाजीराजांच्या समोर बाका प्रसंग उभा राहिला. आग्र्यातून सुटका करत असताना शंभूराजांना मथुरेत ठेवावं लागलं आणि शिवाजीराजे आणि शंभूराजांचा संवाद झाला. राजे शिवाजी शंभू बाळाचा हात घट्ट आवळतायत आणि शंभू राजाला सांगतायत, बाळ शंभू राजा, काही दिवस इथे थांबावं लागेल. 9 वर्षाचं बाळ आपल्या बापाकडे बघतायत. आबासाहेब, परिसर वेगळा आहे. या मथुरेच्या परिसरात आम्ही आतापर्यंत आईचा सहवास मुकलो, पण आता आबासाहेब पण आमच्या बाजूला नसतील. आबासाहेब, कसं राहू आम्ही? जो बाप आपल्या राणी समोर ढाय मोकळून रडला, त्या बापाला पोरासमोर रडता नाही आलं. बाप रडला असता तर पोरगा रडला असता आणि पोरगा राहू शकला नसता. बापाला छातीवर दगड ठेवून तो त्याग सहन करावा लागला. शंभूराजेंना सांगितलं, राजे 2-4 दिवसात तुम्हाला आपल्या मायदेशी आणण्याची व्यवस्था करू. त्या 9 वर्षाच्या बाळाची समज काय होती? 9 वर्षाच्या बाळाने आपल्या वडिलांना सांगावं,
दोघेही एकमेकाशी खोटं बोलत होते. शंभूराजा सांगतोय, आबासाहेब तुम्ही म्हणता ना स्वराज्याची निकड आहे, आम्ही इथे थांबलो पाहिजे, आम्ही थांबतो. आबासाहेब सांगतात, आपल्याला हे करावंच लागेल, तुम्हाला इथे थांबावंच लागेल. शंभूराजे मथुरेमध्ये राहत आहेत. पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट शंभूराजेंच्या आयुष्यातली, शिवाजीराजांना सांगावं लागलं, जिवंत असलेल्या शंभूराजेंची हत्या झाल्याचं जाहीर करावं लागलं. कारण शंभूराजे जिवंत राहावं ही काळाची गरज होती. त्या आजीच्या मनातली अवस्था काय असेल जेव्हा शिवाजीराजे रायगडावर आले, काय अवस्था असेल त्या आजीची. पण आजीनं सहन केलं स्वराज्यासाठी. मला असं वाटतं, इथे बसलेल्या सगळ्या आयांनो, वेळेची मर्यादा आहे. वडिलांनो, आपल्या मुलांना ना सांता क्लॉज सांगा तुम्ही, आईन्स्टाईन सांगा तुम्ही, वेगवेगळे अलेक्झांडर सांगा तुम्ही, पोप सांगा तुम्ही, पण शिवाजी राजा पण सांगा ना, शंभूराजांचा त्यागही सांगा ना. आपली मुलं जेव्हा आपल्याला भेटायला येतात व्याकुलतेनं नजरेनं, भावुकतेच्या नजरेनं, तेव्हा त्याला सांगा ना शिवाजीराजा आणि शंभूराजांचा त्याग. तेव्हा त्याला सांगा ना, शहाजीराजे बेंगलोर मध्ये असताना, शिवाजीराजा स्वतंत्र राज्य उभा करत असताना शिवाजीराजाला वाटलं नसेल का आबासाहेबांनी यावं आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी. पण शहाजीराजांना येता नाही आलं तरी सुद्धा स्वराज्याचा मूलमंत्र घेतलेला माझ्या शिवाजीराजांना स्वराज्याचं स्वप्न थांबवलं नाही. त्यांना सांगा ना, सावित्रीबाई फुलेंना घेतलेला वसा आणि वारसा आपल्या नवऱ्याच्या जोडीला पूर्ण केला, हे सांगा ना. आपल्याला त्याला सांगावं लागेल, तर आणि तरच हा समाज उभा राहील. हा समाज उभा करण्यासाठी विष्णू थोरे सांगतात त्यांच्या भाषेत, हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचे सोपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे, झेंड्यांवरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. अरे माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे, झेंड्यांवरून पंगे. अहो जातीवरून दंगे इथे, झेंड्यांवरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जीता है पिऊन थोडा खंबा, मर्द आता जीता है पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. मर्द आता जीता है पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. देव देश आणि धर्मासाठी आबासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारा धर्मवीर शंभूराजा पुन्हा एकदा इथे घडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. सगळ्या आयांनो ऐका, कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई. नीट ऐका आई, कवी विष्णू थोरे म्हणतात नाशिकचे, मी म्हणत नाही. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सस्ते आता आई. 2.5 किलो थराव थर. इमोशनल केलं तुम्हाला, त्याच्यातून गोड शेवट व्हावा म्हणून इकडे घेऊन येतोय. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सस्ते आता आई. जिजाऊंच बाळ शिवबांसारखं मढेल काय,
आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? समारोप करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय विलासजी मोरे सर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधता आला. तसेच आमचे मित्र विनोदजी निंबाळकर यांच्या वहिनी निंबाळकर मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला. इथे आलो तेव्हा विलासजी मोरे सर, इंगळे सर, निंबाळकर मॅडम ही 3-4 माणसं माझी जवळची होती. पण इथून जाताना तुमच्यासारखी लाख दिलाची माणसं काळजात घेऊन जाणार आहे. कन्नड येते तुम्हाला? कोणाला कन्नड आहेत? कन्नड वा वा वा. शिवाजीराजे मराठी माणसाला जेवढे कळले नाहीत तेवढे बाहेरच्या लोकांना कळले. 1-2 मिनिटामध्ये समारोप करतोय. ಹಿಂದವಿ ಸ್ವಾರ್ಜದ ಸ್ಥಾಪಕ ಅಖಂಡ ಭಾರತದಲ್ಲಿ ರಾಜರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಮನುಷ್ಯನ ಕಡೆ ನಿಲ್ಲು ನೀದ ರಾಜ ಎಂದಿಗೂ ದೇವರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ನಮನಗಲ್ಲು. शिवाचा गौरव कन्नडच्या मातीतल्या माणसानं करावा. जो राजाए जात समाज धर्म देख्यो નથી, જેને બાધાને જીવાને જીતવાની ઉમેદ આપી અખંડ હિન્દુસ્તાન ઊભું કરવા માટે પોતાનું આયુષ્ય ખર્ચી કર્યું. આ વરણ ધુરંધર છે, પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર છે. ક્ષત્રિય કુલાવતંસ રાજાધિરાજ મહારાજનું મારા પ્રણામ છે. સ્વલ્પ સ્વલ્પ ગુજરાતી પણ આવે છે. शिवाजी राजाचा गौरव गुजरातच्या माणसानं करावा. इंद्रजमी जंब पर वाडवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौन बरी बाह पर शंभुरती ना पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है. द्रावाद्रुम दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृग राज है. तेज तमांस पर कानजमी कंस पर योमलेंच बंस पर शेर शिवराज है. ही कोणती भाषा आहे माहिती आहे मुलांना? ब्रज भाषा आहे. ब्रज. कवी भूषणानं शिवाजीराजांवर केलेलं छंद खडीबोली हिंदी याला म्हणतात. साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीतने चलत है. भूषण भनत नद बिहत नगरण के नदी नद मद गैबरण के रलत है. आइल पैल खैल बैल खलक में गैल बैल गजन की ठैल पैल सल उसलत है. तरर सो तारणी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा 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 वर यो हलत है. शिवाजी राजांचा गौरव ब्रज भाषेत कवी भूषणानं करावा. माझा तुम्हाला एवढ्यांनाच सगळ्या व्याख्यानाचं सार एवढंच आहे की आपण सगळ्यांनी आपल्या संस्कृतीचा, आपल्या आईवडिलांचा, आपण तेरणा पब्लिक स्कूलमध्ये इथे आल्यानंतर गोरोबा काकांच्या अध्यात्माचा, सरस्वती मातेनं वाघविलासीनं आपल्यावर केलेल्या संस्कारांचा, आणि जेव्हा कधी तुम्हाला नैराश्य येईल, जेव्हा कधी अपयश येईल, 1-2 मार्क कमी पडला तर खचून न जाता तुमच्या रिझल्टवरचा 1 मार्क तुमचं करिअर ठरवू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या मनावर आत्मविश्वास ठेवा. आणि जे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहा. आयुष्यभर प्रामाणिक राहा. यशस्वीतेच्या शिखरावर विराजमान व्हा. सुरुवातीला जशा टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत थांबवू नका प्लीज. जिकडे स्वार्थ आणि परमार्थ, आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने या व्याख्यानाला रंग आला, रंग आला, रंग आला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय गोरोबा काका.